त्यामध्ये. तर तुम्ही आता जसं म्हणालात, की आव्हानं आहेत आपल्यासमोर. तर त्या हो, युद्धाला आपण हे मोठं आव्हान म्हणू शकतो का? कारण आता वेगवेगळ्या गोष्टींच्या किमती सुद्धा आपल्याला वाढताना दिसतात किंवा येत्या काळात अजूनही वाढू शकतात. तर बरोबर. त्या संदर्भात आपण काय पावलं उचलू शकतो? तर निश्चित तुम्ही आत्ता सगळेच राष्ट्र म्हणजे जिओ पॉलिटिक्सचं सगळं आपण जर हं. सध्या पाहिलं, तर हे म्हणजे होल वर्ल्ड इज डिस्टर्ब. आता हे जे काही सध्या इराणचं, इस्रायलचं, अमेरिकेचं जे काही युद्ध सध्या चालू आहे. पण एकंदरीत या शतकाची सुरुवातच जर तुम्ही पाहिली 2001 पासून ते आता 2026 पर्यंत, तर कुठे ना कुठेतरी जगाच्या ह्याच्यामध्ये युद्ध चालूच आहे. म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला 2001 साली, बरं. त्याच्यानंतर पासून ते युद्धाची जी हे आहे, ते कुठल्या ना कुठल्या जगाच्या याच्यामध्ये सम पार्ट ऑफ द अदर वॉर हे आहे त्यामध्ये. रशिया-युक्रेन वॉर आपण पाहिले की आता जवळपास 4 वर्ष झाली. ते युद्ध चालू आहे. आता हे युद्धही अजून किती काळ चालेल आपण त्याच्यावर काही सांगता येत सांगू शकत नाही ह्याचे. पण ह्याचे दूरगामी परिणाम हे निश्चित होणार आहेत. आणि प्रत्येक देश हा त्याच्यासाठी म्हणजे त्याची तयारी चालू आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर एकंदरीतच आपली एनर्जी ही जी आहे डिपेंडन्सी इन टर्म्स ऑफ म्हणजे इम्पोर्ट जे आपण ऑइलचे वगैरे ऑइल असेल किंवा तर भारताचा एकंदरीत डिपेंडन्सी 80% च्या आसपास आहे त्यामध्ये. आणि ही सगळी गल्फ असेल तर ह्या गल्फमध्ये अनेक देशांशी आपला उत्तम व्यवसायाचे संबंध आहेत. त्यांच्याशी काही एग्रीमेंट्स आहेत. सौदी असेल, UAE असेल त्यामधून. आपल्याकडे ऑइल इम्पोर्ट जो आहे, तर तो निश्चित ऑइल डिपेंडंट आपण असल्यामुळे पुढच्या काही काळामध्ये हे युद्ध जर वेळीच थांबलं नाही, हं. तर निश्चित इन्फ्लेशनला आपला सामोरे सामोरे जावं जावं. लागणार आहे. त्याचा दूरगामी परिणाम होतात उद्योगावर. कारण शेवटी तुमचं ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते, तुमची लॉजिस्टिक कॉस्ट वाढते त्यामध्ये. आज इम्पोर्ट एक्सपोर्ट डिस्टर्ब झालेले आहेत. म्हणजे आज तुमच्या शिपमेंट्स होत नाहीयेत प्रॉपर ह्याच्यामध्ये. सो डेफिनिटली मग काय होतं, की त्या पूर्ण अर्थव्यवस्थेवर तो ताण येतोच. आणि त्याची झळ हे सगळ्यांना निश्चित बसते. सो लाँग टर्ममध्ये हे युद्ध जेवढे काळ चालेल, तेवढा हा सेटबॅक हा सगळ्यांनाच बसणार आहे. इन्फ्लेशन वाढेल आणि प्राइसेस वाढतील निश्चित त्याच्यामध्ये. आत्ताच तुम्ही पाहिलं तर अनेक म्हणजे आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत, तर त्याच्या प्राइसेस हळू-हळू वाढतच आहेत. सो मॅन्युफॅक्चरिंगला त्याचा फटका बसेल. एकंदरीत अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. सो वी विल एक्सपिरियन्स दॅट स्ट्रेस बरोबर. निश्चित. पण हे युद्ध जर आता जर काही काळामध्ये थांबलं, तर निश्चित पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा थिंग्स विल बी बॅक टू नॉर्मल. ओके.